आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। मागण्या मान्य होत नसल्याने मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेत सरकारमधील आदिवासी समाजाच्या आमदारांचंच आंदोलन। नरहरी झिरवाळ, हिरामन खोसकर, राजेश पाटील आणि हेमंत सावरा या आमदारांचा समावेश। जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आमदारांचं मंत्रालयातच ठिय्या आंदोलन। पेसा कायद्याअंतर्गत पदभरतीच्या मागणीसाठी आदिवासी आमदार आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा आमदारांचा इशारा। मुख्यमंत्री शिंदेंची भेट होत नाही तोवर आंदोलनावर ठाम। सरकार विरोधात उपाध्यक्ष झिरवाळच आक्रमक। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष का? आम्ही आधी आदिवासी समाजाचे आणि नंतर पदाधिकारी। पेसा भरती आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून नरहरी झिरवाळ यांची आक्रमक प्रतिक्रिया। आदिवासी समाजाच्या एसटीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही, उगाच त्यांनी बोंबाबोंब करू नये। धनगर समाजाची अ आणि ब वेगळी करण्याची मागणी आहे। गोपीचंद पडळकर यांची आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। आंदोलकांचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? सरकारला आदिवासी समाजाशी देणं घेणं नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री सर्व शिष्टमंडळांना भेटतात। आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मांडला असता तर बरं झालं असतं। आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मी माझे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करतोय। हर्षवर्धन पाटलांकडून शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा, मात्र अद्याप पक्षप्रवेशाची तारीख ठरलेली नाही। हर्षवर्धन पाटलांची माहिती। पवार गटात गेल्यावर शरद पवार पुढचा निर्णय घेतील, मात्र मी निवडणूक लढवणार अशी शरद पवारांचीही इच्छा। विधानसभेच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली, कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या, मात्र इंदापूरची जागा पुढेही विद्यमान आमदार लढवतील असं मला सांगण्यात आल्यानं माझ्याकडे राजकीय पर्याय नव्हता। हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य।